आता घराची साफसफाई तर झाली आहे, पण एवढा पसारा कुठे ठेवायचा हा प्रश्न पण राहिला होता। त्यासाठी हे छोटंसं कपाट आम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं होतं, तेच असेंबल करायला घेतलं होतं। आणि मी व्हिडिओ काढत होते, ते नवऱ्याने बघितलं, मग काय त्याने मलाही सामील केलं। आणि त्या दुपारचं ऊन, मग चांगलाच घाम निघत होता। त्यांनी फक्त सुरुवात करून दिली आणि मला ऑर्डर देत होते, हे कर ते कर, असा राग येत होता ना, तर काय सांगू। चला आता नाही सांगत, पण जोडायला मला तर खूपच मज्जा येत होती। जोडता इकडचं तिकडं पण होत होतं। मग त्यांना थोडी रिक्वेस्ट केली, तेव्हा कुठे ते आले मदतीला। मग दोघांनी मिळून केलं। यावेळी जास्त वेळ नाही लागला, पण पहिल्या वेळेला काहीच समजत नव्हतं। झालं पूर्ण। आता याचं कपड्यांनी उद्घाटन करूया। कपडे इतके होते की आधी कोणते नंतर कोणते हे काहीच समजेना। मग चिऊच्या कपड्यांनी सुरुवात केली आणि हे फक्त बसूनच होते, माझी मज्जा बघत होते, कारण ते काय काम करत असतील ना तेव्हा मी पण असंच करते। झालं सगळं। आणि ही आहे माझी शिलाई मशीन, पण ती आता बंद पडले। त्यानंतर चुलीवर ओवा भाजताना माझा चांगलाच घाम निघाला। तर असं होतं आजचा माझा सिंपल डे। असेच माझे डेली व्लॉग पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा। भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।